फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग. मी मंदार आणि आपल्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आजच्या व्लॉगमध्ये. आज आहे रविवारची सकाळ. मी आत्ताच झोपेतून उठलोय, फ्रेश झालोय आत्ताच. आणि आज आत्ता मी दूध संपलंय, दूध आणायला चाललोय. आणि सोबतच आज मला इडली बनवायची आहे, तो मी इडलीचं बॅटर पण भिजत टाकतोय. दूध आणायच्या आधी ड्रायफ्रुट्स खाऊन घेतले. हे ओलं पीठ नाही आहे, हे पीठ मी चक्कीतून आणलं आहे. त्यामध्ये पाणी मिसळून फक्त इन्स्टंट याच्या इडल्या तयार होतात. फक्त पाणी आणि मीठ टाकून 1 तासभर ठेवायचं. तयार झालेलं बॅटर मी 1 तासभर भिजवून ठेवतो. आज मी मस्तपैकी दुधात बोनविटा टाकलाय. बोनविटा म्हणजे मला माझ्या शाळेच्या दिवसांची आठवण झाली. शाळेच्या दिवसांमध्ये मी प्लेन दूध कधीच घेतलं नव्हतं. मला नेहमी बोनविटा लागायचा. बोनविटा कालवलेलं दूध मस्तपैकी एन्जॉय केलं. इडलीचं पीठ मी भिजत टाकलं होतं, त्यामुळे साईडला मी सांबार बनवण्यासाठी सुरुवात केली होती. इडली तर म्हणजे मस्तपैकी तयार झालीच आहे. सोबत माझा सांबारही मस्तपैकी शिजतोय. 5 मिनिटात रेडी होईल. मस्तपैकी इडली सांबार बनवलाय. वाढून घेतल्यानंतर लगेचच मी जेवण केलं. त्यानंतर जेवण झाल्यानंतर लगेचच आमच्या बेडरूमच्या डोअरच्या मागे जो पापुद्रा येत होता, तर ती भिंत खराब झाली होती. त्यासाठी मजूर लोक आले होते आणि ते काम करत होते. सो मी दुपारी माझ्यासाठी प्लस त्यांच्यासाठी असं तिघांसाठी चहा बनवला. ते लोक काम करून गेल्यानंतर घर काहीसं असं दिसत होतं. सगळीकडे सिमेंट उडालं होतं.
बाथरूममध्ये सुद्धा सिमेंटचे थोडे डाग पडले होते आणि ह्या बेडरूममध्ये तर सगळा फपुटा उडाला होता सिमेंटचा. सो मी परत एकदा झाडून घेतलं आणि पुसून घेतलं सगळं घर, कारण परत तेच सिमेंट सगळं पायांना लागून खूप सगळीकडे पसरलं असतं. सो गाईज, जसं मी सांगितलं ते लोक गेल्यानंतर घर खूप घाण झालं होतं. सो मी घर झाडून घेतलं, पुसून घेतलं, बाथरूम पण आवरून घेतली, कारण बाथरूममध्ये सुद्धा सिमेंटचे थोडे डाग पडले होते. घर एकदम छान केलं होतं. त्यानंतर सकाळच्या थोड्या इडल्या उरल्या होत्या आणि सोबतच मी थोडी खिचडी केली आणि आत्ता खिचडी आणि इडलीचं जेवण करतोय. मी बराच वेळ लॅपटॉपवर काम केलं आणि आत्ता लॅपटॉपवरचं काम मी माझं थांबवतोय, कारण उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, कारण उद्या आहे सोमवार. सो भेटूयात उद्या सकाळी. तोपर्यंत गुड नाईट. आज होती मंगळवारची सकाळ आणि नेहमीप्रमाणे मी ऑफिसला गेलो. सो फ्रेंड्स, मी ऑफिसमधून आल्यानंतर मस्तपैकी जेवण केलंय. जेवण केल्यानंतर उद्या आहे बुधवार आणि उद्या आहे मोठी एकादशी, म्हणजेच आषाढी एकादशी आहे उद्या. सो उद्यासाठी मी साबुदाणा भिजत टाकतोय. साबुदाणा धुवून मस्तपैकी त्यात तेवढंच पाणी टाकलंय आणि रात्रभरासाठी भिजत ठेवतोय. सोबतच आज येताना मी सफरचंद आणि केळं आणले, उद्या आषाढी एकादशी त्यासाठी. फ्रेंड्स, अशा पद्धतीने मी आजचे कामं संपवून आजसाठी इथेच थांबतोय. भेटूयात उद्या सकाळी. गुड मॉर्निंग फ्रेंड्स अँड वेलकम बॅक. आज आहे बुधवार, आज आहे आषाढी एकादशी. सो मी सगळ्यात आधी उठून आधी आंघोळ केली आहे आणि आता देवपूजा करणारे, दूध घेणारे आणि साबुदाणा बनवणारे. साबुदाणा रात्रभर भिजत टाकला होता, छानपैकी फुलून आलाय.
मिरच्या कापून तयार ठेवलाय, बटाटा कापून ठेवलाय आणि कढईत तूप गरम करायला ठेवलंय. माझी खिचडी मस्त रेडी आहे. खिचडी रेडी झाल्यानंतर मी देवपूजेची तयारी करून घेतली आणि देवपूजा आटोपली. सगळ्यात आधी मी महादेवाच्या पिंडीचा अभिषेक करून घेतला. आणि त्यानंतर माझी रोजची देवपूजा करून घेतली मी.
मस्तपैकी खिचडी खाल्ली, सोबतच बदाम भिजत टाकले होते रात्री, बदाम खातोय आणि सफरचंद कापून खातोय. मस्तपैकी मी डब्बा पॅक केला आहे आणि आता ऑफिसला जायला निघतोय. ऑफिसला जाता जाता घराजवळच असलेल्या महादेवाच्या मंदिरात आलो. महादेवाचं दर्शन घेतलं आणि मग पुढे ऑफिसला गेलो. दुपारी डब्यात आणलेली खिचडी आणि फराळी चिवडा खाल्ला. सो गाईज आत्ताच ऑफिसमधून आलोय. येताना दूध आणि ताक आणलंय आज खिचडी, साबुदाण्याची खिचडी सोबत खायला. आता पटकन आवरतो कारण अजून साबुदाणा खिचडी बनवायची. हातपाय धुतल्यावर फ्रेश झाल्यावरती सगळ्यात आधी मी देवाजवळ दिवा लावून घेतला. साबुदाणा सकाळी भिजत घालून ठेवला होता. आल्यावरती त्यामध्ये दाण्यांचं कूट आणि तिखट मीठ घातलेलं आहे. तयारी सगळी मी साबुदाण्याची करून ठेवली आहे आणि मस्त तुपातला साबुदाणा बनवतोय मी आता. माझी खिचडी मस्त रेडी आहे. साबुदाणा तयार झाल्यानंतर मस्तपैकी ताकासोबत मी खायला सुरुवात केली. सो गाईज मस्तपैकी माझं जेवण झालंय. साबुदाण्याची खिचडी आणि ताक खाल्लंय मी आत्ताच. आणि जेवण झाल्यानंतर मी मस्तपैकी कटिंग केली आहे. माझा हेअरकट बघत असाल तुम्ही, आत्ताच कटिंग करून आलोय मी. त्यानंतर स्वयंपाक केला होता त्यामुळे किचनमध्ये थोडी घाण झाली होती. किचन आवरून घेतला, साफ केला किचन. आणि आत्ता मला महत्त्वाचं काम करायचं आहे. ते काम कुठलं असणार आहे ते तुम्हाला पुढच्या लॉगमध्ये लवकरच कळेल. आणि आज आत्ता उशीर पण झालाय, सो मला माझं कामही करायचं आहे आणि लवकर झोपायचं सुद्धा आहे. सो आजसाठी इथेच थांबतो. भेटूयात उद्या सकाळी. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आहे शुक्रवारची सकाळ. आज खरं म्हणजे काहीसं एक्साइटमेंट असं आहे माझ्या आजच्या दिवसामध्ये. सोबतच भीती, धाकधूक, टेन्शनसुद्धा आहे. पण ते कसलं एक्साइटमेंट काय आहे ते तुम्हाला सगळ्यांना लवकरच कळणार आहे, नक्कीच कळणार आहे माझ्या पुढच्या लॉगमध्ये. त्यामुळे अजून पण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, की जेणेकरून माझा पुढचा लॉग मिस होणार नाही. सकाळी उठल्यावरती तर मी आज आधी केळी खाल्ली. त्यानंतर दूध घेतलं आणि देवपूजा करून घेतली. देवपूजा झाल्यानंतर आज मी ओट्सचा नाश्ता केला. ओट्स बनवले आणि ओट्स खाल्ले. त्यानंतर ऑफिसला जायला निघालो. ऑफिसला जायला निघाल्यावरती रेल्वे फाटक बंद होतं, त्यामुळे रेल्वे पास झाली. दुपारी लंच झाल्यानंतर थोड्या वेळ ऑफिसच्या खाली लॉन आहे, तिथे बसलो होतो थोड्या वेळ. सो फ्रेंड्स, मी ऑफिस संपवून आलोय माझ्या मित्राच्या हॉस्टेलवरती. ते सुद्धा मी पुढच्या लॉगमध्ये सांगणार आहे. फ्रेंड्स, आजचा लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या एक्साइटमेंट लॉगमध्ये.